वार्षिक स्नेहसंमेलन 2024-25 या कार्यक्रम का उपस्थित प्रमुख पाहुणे आदरणीय भावसार मॅडम, आदरणीय साठे मॅडम व आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका, आदर्श शिक्षक आणि आदर्श पालक, आदर्श विद्यार्थी या सर्वांना मी नमस्कार करतो। मला या कार्यक्रमाकरता बोलवल्याबद्दल सूरज सर आणि आदर्श मुख्याध्यापिका यांचा मी इथं आभार मानतो की एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे। सर्वांना उत्सुकता आहे की खाकीतील माणूस काय बोलणार, तर मला बोलण्यासाठी मी तुमच्यातलाच एक आहे। खाकीतला माणूस म्हणजे तुमच्या घरातला माणूस। विश्वास असतो तो खाकीवर असतो आणि खाकीतील माणूस हा विश्वासानं काम करतो, म्हणून तुम्ही सर्वजण सुरक्षित आहात। पोलिसांची जबाबदारी आहे की या भारतातील, या महाराष्ट्रातील, या सोलापुरातील जनतेच्या मालमत्तेचं आणि जीविताचं संरक्षण करणे, तर ते आम्ही पोलीस चोखपणे पार पाडत असतात। तर आत्ताच भावसार मॅडमने सांगितलं की विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शासनातर्फे आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातर्फे खूप योजना असतात, कार्यक्रम राबवले जातात। कारण विद्यार्थी सुरक्षा ही खूप सध्या महत्त्वाचा विषय आहे। तसेच मी ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करत आहे सध्या, महामार्ग सुरक्षा, हायवे ट्रॅफिक, आज जर बघितलं तर भारत हा देश अपघातामुळं थोडासा, अपघातामधील जे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं ते रेकॉर्ड खराब आहे। भारतामध्ये महाराष्ट्राचा अपघातामध्ये 3रा क्रमांक आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा पहिल्या टॉप 3 मध्ये अपघातामध्ये क्रमांक आहे। तर मी या स्टेजचा वापर अपघात कमी करण्यासाठी कसा करता येईल या संदर्भात थोडंसं मी 2 मिनिटं तुम्हाला बोलणार आहे। आज आपण बघतोय की न्यूजपेपर असेल किंवा आपण कोणताही न्यूज चॅनल उघडला तर पहिला कमीत कमी अर्धा एक तासामध्ये कोणतीही बातमी असेल तर त्यामध्ये अपघाताची बातमी असते। तर तुम्हाला मी विनंती करेल की बाबा, ज्यावेळेस तुम्ही महामार्गावर वाहन चालवत असाल, तर 4 चाकी वाहन चालवत असाल तर त्याचा सीट बेल्टचा वापर करावा। टू व्हीलर असेल तर त्याचा तुम्ही हेल्मेटचा वापर करावा। त्यानंतर तुम्ही गाडीचे सर्व कागदपत्र, लायसन्स, आरसी बुक, इन्शुरन्स, हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते जवळ बाळगावेत। त्यानंतर मोबाईलचा वापर करू नये। असे भरपूर नियम आहेत की ज्याच्यामुळे माझं लेक्चर द्यायचं असेल तर 1 तास 1.5 तास लागतं। मला आता शॉर्ट द्यायचं म्हणाल तर थोडंसं उदाहरण देता येत नाही, कार्यक्रम वेगळा आहे। त्यामुळे मी शॉर्टमध्ये हे सांगेल की बाबा, रस्ता सुरक्षा, जीवन सुरक्षा खूप महत्त्वाचे आहे आमच्यासाठी, महाराष्ट्र पोलिसांसाठी। महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचं जीविताचं रक्षण आणि प्रत्येक माणूस हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। तर त्या संदर्भात सर्वांनी वाहतुकीच्या नियमाचं पालन करावे आणि महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करावे, मी एवढंच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद सर। नक्कीच आम्हा सगळ्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे। तुमचे नियमांचे पालन सगळे करतील याचे आश्वासन मी देते। आणि पालकांनी विद्यार्थ्यांना खूप उत्सुकता लागलेली आहे। काही वेळातच आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत। तत्पूर्वी मान्यवरांना विनंती की कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी स्टेजच्या समोर आसनावर विराजमान व्हावे ही विनंती। सर्व पाहुण्यांना विनंती आहे, स्टेजच्या समोर आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथे स्थानापन्न व्हावे। त्यानंतर आभार प्रदर्शनासाठी येत आहेत तृप्ती शाह मॅडम। ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्दसुमनांचा उपहार। अनमोल वेळ दिला आम्हासाठी, मानते आपले मनापासून आभार, मानते आपले मनापासून आभार। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून लाभलेले माननीय श्री आनंदजी थिटे, माननीय सौ रुपालीजी भावसार, माननीय सौ नंदाजी साठे व माननीय जगताप सर यांचे मनस्वी आभार। आमचे आधारस्तंभ संस्थेचे सचिव माननीय श्री हर्षवर्धनजी शहा, विश्वस्त माननीय श्री यतीनजी शहा, संस्थेच्या CEO देवईजी शहा, अंजलीजी शहा, श्रीमती डॉक्टर रोहिणीजी शहा, माननीय श्री अतुलजी शहा यांचे देखील मनापासून आभार।
आमच्या मार्गदर्शिका शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती राखी देशमाने मॅडम यांचे देखील मनापासून सोलापूर आभार. शहरातील एक तसेच नामवंत शालेय आणि व्यवस्थापन 112 वर्ष समितीचे पूर्ण सर्व झालेल्या या श्री सदस्य, चतुर्बाई पालक शाळेच्या शिक्षक विद्यालयाची संघटना स्थापना सदस्य, शिल्लिका माझे राजन्मती सर्व माताजींनी सहकारी शिक्षक, 1912 साली शिक्षकेतर कर्मचारी, मुलींना उपस्थित शिक्षण सर्व मिळावे, पालक समाजात मानाचे आणि स्थान विद्यार्थी मिळावे, या यांचे देखील उद्देशाने सुरू मनापासून झालेल्या या आभार. शाळेचे धन्यवाद. पंडित पद्मश्री सुमतीबाई शहा यांनी वटवृक्षात रूपांतर केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास बघा, या ज्या एका कार्यक्रमाची ध्येयाने आपण आतुरतेने संस्थेचे वाट विश्वस्त पाहत आहोत, स्वर्गीय विद्युलता शहा, स्वर्गीय रतनचंदजी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. हर्षवर्धन बघा, शाह, आपल्या शाळेचा शाह, वार्षिक अहवाल अंजली शाह, समोर स्क्रीनवर शाह, दाखवत श्री आहेत. अतुल सर्वांनी शाह, पाहायचं आहे. देवई शहा, आपल्या शाळेमध्ये कुठल्या यांनी कुठल्या स्पर्धा अत्याधुनिक घेतल्या अशा जात आहेत ते सोयीसुविधा पाहायचे उपलब्ध आहेत. करून दिल्या आहेत, ज्यांचा सर्व विद्यार्थी लाभ घेत आहेत. नर्सरीपासून सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय, विविध शैक्षणिक सॉफ्टवेअर व ई क्लासद्वारे अध्ययन अध्यापन, इयत्ता पहिलीपासून संगणक शिक्षणाची सोय, इयत्ता पहिली ते चौथी स्कॉलरशिप, MTS, विविध स्पर्धा परीक्षांचे जादा तास व मार्गदर्शनाची सोय, खेळ, योगासन, संगणक यासाठी विशेष शिक्षकाची नेमणूक, शालेय परिसर व वर्ग CCTVच्या निगराणीत, विद्यार्थ्यांसाठी खास ग्रंथालयाची व मिनरल वॉटरची सोय, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी बाल सांस्कृतिक मंचद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन, प्रशस्त क्रीडांगण, आनंददायी बाग व अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वर्ग. शैक्षणिक उपक्रम, शाळेने आजवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत मुलांचा शैक्षणिक विकास साधला आहे. कृतीयुक्त वाचन विकास कार्यशाळा, कमी कालावधीत मुलांना वाचन, श्रुतलेखन कसे शिकवावे या संदर्भात आदर्श शिक्षक श्री किरण बाबर सर यांनी विशिष्ट पद्धत विकसित केली आहे. शाळेतील शिक्षक ही पद्धत गेल्या काही वर्षापासून वापरत आहेत. शिक्षण सप्ताह, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये अध्ययन अध्यापन दिवस, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य दिवस, पर्यावरण संवर्धन दिवस व समुदाय सहभाग दिवस असे विविध दिन साजरे करण्यात आले. शिक्षक दिन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शाळेत शिक्षक दिन विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यामध्ये इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस संपूर्ण शाळेचे नियोजन केले. वर्ग अध्यापन करणे, सुट्टीची घंटा देणे, शालेय पोषण आहाराचे वाटप करणे यासारखी शाळेची सर्व कामे मुलांनी आनंदाने केली. काही वर्गात भेटकार्ड बनवणे, भाषण पाठांतर, निबंध लेखन असे उपक्रम घेण्यात आले. आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी व जालिंदर नगर शाळेस भेट, जागतिक दर्जाचे मूल तयार करण्याचे आव्हान समर्थपणे पेलणारी, जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी वाबळेवाडी व जालिंदर नगर शाळा या शाळेस विद्यालयातील शिक्षकांनी भेट देत तेथील शाळेची रचना, अभ्यासक्रम नियोजन, विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पालकांचा सहभाग, पर्यावरणात्मक उपक्रम यांची माहिती घेतली. स्वर्गीय हिरूबाई निंबर्गेकर ग्रंथालय दत्तक शाळा, स्वर्गीय हिरूबाई निंबर्गेकर ग्रंथालयाने शाळेस दत्तक घेतले असून त्या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना सभासद करून घेतले आहे. दर आठवड्यातील 1 तासिका वाचनालयात विद्यार्थ्यांना वाचन करण्यास पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. वाचन दिन, APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. यावेळी मुलांना विविध पुस्तके वाचण्यासाठी दिली जातात. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा आयोजित केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित माहिती, भाषणे ऐकवली गेली व त्यावर आधारित काही प्रश्न विचारण्यात आले. अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षिसे देण्यात आली. शालेय स्पर्धा, स्पर्धेचे महत्त्व जाणून प्रत्येक विद्यार्थ्याचा स्पर्धेतील सहभाग वाढवण्यासाठी विद्यालयाने एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. तो उपक्रम म्हणजे बाल सांस्कृतिक मंच. शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी स्थापन केलेल्या या मंचद्वारे प्रत्येक महिन्यात वर्गवार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यात विद्यालयातील सर्व विद्यार्थी सहभागी होतात. प्रत्येक वर्गातील प्रथम 3 यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. या अंतर्गत रंगभरण, चित्रकला, रांगोळी, भेटकार्ड बनवणे, स्पेलिंग पाठांतर, पाढे पाठांतर, गीत गायन, नृत्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा इत्यादींचा समावेश केला जातो. तसेच या अंतर्गत श्राविका गौरव पुरस्कार, आदर्श मातापिता पुरस्कार, वाचकवीर पुरस्कार दिले जातात. स्पर्धा परीक्षा, स्पर्धेच्या युगात मुले आत्मविश्वासाने वावरावी यासाठी शाळा अनेक स्पर्धा परीक्षांचे आयोजन करते. जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. तसेच याविषयी सभेच्या माध्यमातून पालकांना देखील मार्गदर्शन करते. आजवर विद्यालयाचे अनेक विद्यार्थी यामध्ये यशस्वी झाले आहेत. इयत्ता पहिली कृष्णा श्रीकांत दराडे, भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात पहिला.
MTS ऑलिम्पियाड राज्यस्तरीय गोल्ड मेडल, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रात पहिला, सई रोहित उबाळे भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात 3री, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रात 5वी, वीरश्री प्रकाश शिंदे MTS ऑलिम्पियाड राज्यस्तरीय गोल्ड मेडल